वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. चला आता आपण बंगल्याच्या आत जाऊया. ही आहे अथर्व, मानसी आणि आकाशची बेडरूम. काय म्हणायचं तुला या बेडरूम बद्दल? व्ह्यू आहे हा जो या बेडरूम मधनं दिसतो. आता हे दुसऱ्या सिरियलचं लोकेशन आहे, हे शूट चालू आहे. आपल्या मेमरीज कलेक्ट करतोय. चल, खूप अंधार आहे इकडे. आता आपण चाललो रागिणीच्या रूम मध्ये. येस, ओ माय गॉड, कोण झोपलाय? ओ माय गॉड, दादा मस्त आराम से. ही रूम हा रागिणीने आजपर्यंत सगळे डावपेच षडयंत्र ह्या रूम मध्ये असलेले डॅमेज करून तर ही तिची बेड आणि हीच पुन्नूची पण बेडरूम होते कधीतरी. हा, पुन्नूचे रोमॅन्टिक सीन उफाळून येतात. आणि ऑफिस पण इथेच दाखवलंय. ऑफिस स्टडी रूम पण इथेच दाखवलंय. बंदूची रूम पण इथेच आहे. बंदूचा फोटो इथेच दाखवला काढला वाटतं. सगळे जुगाड आम्ही इथेच केलेलं आहे. मला शो बघताना कळणार सुद्धा नाही की काय कसं आम्ही शूट करतो, कारण एकाच बेडरूम मध्ये दोन दोन लोकेशन म्हणजे जी अथर्व मानसीची बेडरूम आहे तीच आकाशभूमीची बेडरूम आहे, आणि जी रागिणीची बेडरूम आहे तीच पौर्णिमाची बेडरूम आहे, अभिजितची बेडरूम आहे. सो असं आम्ही करतो. लांब ठेव. सगळे बटन बोटान चिकटले. एवढं टाईप केलं आम्ही 3 वर्षात ऑफिसचे कामं करून करून. चला हे आता आराम तुमचं. हे बाई, हे कोण बाई पडली? आत्या पडल्या. ओ आत्या, आत्या बापरे. तर हा आमचा दुसरा मजला आहे. इथे पण आमचे सिक्वेन्स चालतात. हे तुझ्या सोबतीनेचा सेट आहे. तुझ्या काय सोबत? हा, तुझ्या सोबतीने सिरियलचा, आमच्याच प्रोडक्शनची सिरियल आहे, त्याचा सेट आहे. तर इथे पण आम्ही खूप मजा केली आहे. इथे बऱ्याच ठिकाणी आम्ही जरा मौन बसायचो चांगला चांगला सिरीज बघत. नाव सर. तर ये रात दिन इधर कॉमेंटर चलती है. ये मास्टर दादा हमारे. हाँ, क्या सुनते रहते हैं, इनको ही पता है. हमको आज तक पता नहीं था. तरी हा काय ग, इव्हेंट मॅनेजमेंट. इथे आता सेटिंग चालू आहे. इथे आमचा सीन लागतोय, त्यामुळे सगळे आवरावर चालू आहे. हे आमचे DOP हाय करो. हे आई योगेश्वरीचं मंदिर. म्हणजे आकाशभूमी, पौर्णिमा, अभिजित, आमचं लग्न अथर्व मानसीचं इथेच झालंय. हा असा सेट उभा केलाय. आणि बघताना कळणार सुद्धा नाही टीव्ही मध्ये की हे ते लोकेशन असेल. बंगल्याच्या खालचं गोडाऊन म्हणण्यापेक्षा खालचं पार्किंग फ्लोअर जो आहे तो पण आम्ही युटिलाइज केलाय. इथे सगळं सामान, इथे एक वेगळा सेटअप. काही फर्निचरचं वगैरे काम असेल तर ते इकडे केलं जातं, इकडे शूट केलं जातं, गोडाऊन वगैरे दाखवलं जातं. सो हे सगळं असं आहे. इथून जे मगाशी मी म्हणाले की हा बॅक साईडचा एरिया आहे तो स्टार्ट होतो. आणि मी तुम्हाला एक गंमत दाखवते. या खालच्या एरियामध्ये असं चाळीचं सेटअप केलेलं आहे. ह्या वेगळ्या शोचा सेटअप आहे हा. इथे आम्ही सुद्धा शूट केलेलं आहे जेव्हा आकाशभूमी घर सोडून चाळीत राहायला जातात. हे बघ किती सुंदर चाळ उभी केली आहे. हे आमच्या सेट डिझायनर दादांचं खूप जास्त कौतुक करावंसं वाटतं आम्हाला. हे सगळं ते खूप लवकर आणि सहज उभं करतात. हे घरच आहे एक छोटंसं. लाईट्स नसल्यामुळे मी तुम्हाला आतलं नाही दाखवू शकते, पण हे असं आहे सर. ही आमची ड्रेस रूम. इकडे आमचे सगळे कपडे आहेत कॅरेक्टर्सचे वगैरे. आणि हे आमचे सागर दादा, हॅलो. हे आमचं मेकअप आर्टिस्ट आहे. अशा सगळ्या साड्या इकडे आमच्या साड्या आयन होतात. हे आमचे अमोल दादा. हॅलो करू. हॅलो. आपला प्रवास असा आहे कलाकारांचा की नवीन माणसं भेटत राहणं हे गरजेचं आहे. त्याच माणसांमध्ये अडकलं तर काय गंमत आहे, काय शिकणार, काय ग्रोथ कशी होणार. कम्फर्टेबल झालात ना तर मोडलं पाहिजे. इफ यू आर कम्फर्टेबल देन तुमची ग्रोथ खुंटली असं समजा. खूप माणसं भेटली पाहिजे आणि पुन्हा भेटायचं एकमेकांना. म्हणजे नाही का दगडावर पाय देऊन पुढे गेलं की आपण मागचा दगड त्याचा चुरा झालाय का काय झालंय का आतमध्ये गेलाय ते बघणं आपलं काम आहे. कारण त्या दगडावर पाय देऊन आपण पुढे आलो. मागे वळून बघायचं आपले मित्रमैत्री कुठे आहेत, काय आहेत का व्यवस्थित. दुसरं काय अजून, आता कुंजीला आपण दररोज मिस करतो, आजीला आपण दररोज मिस करतो. ठीक आहे, रोज मिस करतात. हो, ती रोज TRP ठीक आहे. खूप आठवण, पण तिचं लक्ष असतं आपल्याकडे. आठवण तर येतेच सगळ्याची.
पण मी खूप रडायचे. आता मला जरा रडणं कमी झालं. नाही आता मला असं वाटलं होतं की आता म्हणजे 2 दिवसापूर्वी कळलं की आता आपण चाललोय, तर तेव्हा मला थोडंसं इमोशनल वाटलं. होतच. पण मला असं झालं की ठीक आहे, 2 दिवस आधी कळलं तर मी नाही जास्त इमोशनल होणार. पण त्या एक मोमेंट येतो ना जिथे होतं की थोडंसं ट्रिगर होतं की नाही पण या वास्तूनी खूप छान आपल्याला म्हणजे दिलं नाही असं, म्हणजे प्रत्येकाची स्पेसही दिली, तेवढा मोकळेपणा पण दिला. त्या प्रत्येक गोष्टीचा नाही का शेवट कसा छान होतो तसं आपला हॅपी एंडिंग. ही आमची पहिली गच्ची आहे. सनसेट होत आलाय. ती मोठी आणि सुंदर आहे बघा. ही अशी आमची दुसरी गच्ची आहे आणि इकडे आहे मधुरा. या गच्चीवरती खूप खूप आम्ही किस्से केलेत, चहा प्यायलोय, गप्पा मारल्या आहेत, खूप इमोशनल कनेक्शन्स फील केलेत आम्ही, खूप इमोशनल मोमेंट स्पेंड केलेले आहेत. हा आता मी ब्लॉग बनवतेय. तर मी हे सांगत होते की ही गच्ची किती स्पेशल आहे आपल्यासाठी. बापरे, ही गच्ची खूपच स्पेशल आहे. या गच्चीवरती काय नाही झालंय आणि काय काय झालं म्हणजे काय काय नाही झालं म्हणजे मूवीज पासन असले डिस्कशन झालेत, म्हणजे ते किती म्हणजे 2-2 तास आपण डिस्कस करायचो मूवीज बद्दल, म्हणजे कधीही नाटकांबद्दल. काही लो वाटलं तरी आपण टेरेसवरती यायचो आणि आपण बोलायचो. कधी कधी चल ना जरा टेरेस टाइम हवाय असा झोन होता. म्हणजे आमचा तो कोडवर्ड असायचा, टेरेस टाइम, म्हणजे कळायचं की काहीतरी बोलायचं. खूप सुंदर आहे. इकडची लोक खूप सुंदर आहेत, जी नवीन नवीन कनेक्शन झालेले ते पण खूप सुंदर आहेत. चलो बाय. हाय गाईज, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याचा पार्ट 1 जर नसेल बघितला तर प्लीज नक्की बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.